शुभ दुपार विद्यार्थ्यांनो. शुभ दुपार सर. बघा विद्यार्थ्यांनो, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. मराठी भाषेची समृद्धी, मराठी भाषेची गमती जमती, मराठी भाषेतल्या गमती जमती त्या समजून घेण्यासाठी आज जो मी तुम्हाला पाठ शिकवणार आहे, यामुळे मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला कळेल. बघा आता नवरात्र चालू आहे. नवरात्रानंतर एक महत्त्वाचा सण येणार आहे. तुम्हाला माहिती आहे कोणता सण येणार आहे? नवरात्र झाल्यानंतर सांग शेजवळ. व्हेरी गुड. दसरा सण येणार आहे. नवरात्र झाल्यानंतर दसरा येणार आहे आणि दसरा झाल्यानंतर काही दिवसात एक मोठा सण येणार आहे. परत सांग. दिवाळी. व्हेरी गुड. दिवाळी सण. दिवाळी हा खूप मोठा सण आहे. भारतात मोठ्या स्वरूपावर तो साजरा होतो आणि विद्यार्थ्यांना तर दिवाळीची खूप ओढ लागलेली असते. कधी एकदा दिवाळी येईल आणि आपण मौज मजा करू असं त्यांना वाटतं. आता नेमक्या कोणत्या मौज मजा करता दिवाळीला तुम्ही? काय करते बेटा? काजल. फटाके फोडतो, गोड पदार्थ खातो. बरोबर आहे. काय करते तू? फटाके फोडणे, नवीन कपडे घेणे, साफसफाई करणे. एवढ्या मजा तू करते. इकडे तू काय करते? फटाके फोडतो आणि साफसफाई घरची व मामाकडे जातो. तू काय करते बेटा? मस्तीत जाते, नवीन कपडे घेते, फटाके फोडतो. व्हेरी गुड. तर दिवाळीला अशी खूप खूप मजा करतो आणि पण विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जास्त मौज मजा तुम्हाला जे ज्याच्यात वाटते ती एकच गोष्ट जास्त आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप आनंद वाटतो. अशी कोणती गोष्ट आहे बरं? सांग किती? फटाके फोडणे. व्हेरी गुड. आता फटाके फोडणं तसं वाईटच आहे, कारण त्यामुळे प्रदूषण होतं, नाही की नाही? पण तुम्ही ऐकतात थोडी. पालकांनी कितीही सांगितलं तुम्हाला फटाके फोडू नका, तुम्ही काय ऐकणार नाहीच. मग तुम्ही काय ठरवलंय प्रीती? मी दिवाळीला फटाके फोडणारच. बरोबर आहे. मी दिवाळीला फटाके फोडणार. एक वाक्य घेतलं मी दिवाळीला. प्रीतीने वाक्य सांगितलं आपल्याला, फटाके फोडणार. आता हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यामध्ये 4 शब्द आहेत. आपले गट सुद्धा 4 आहे आणि आपल्याला प्रत्येक शब्दाला च हे प्रत्यय लावायचे आणि त्याच्यानंतर वाक्याचा कसा अर्थ बदलतो ते आपण या पाठात शिकणार आहे. मग आजच्या आपल्याला पाठ जो शिकतोय त्याला प्रत्येक शब्द, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर त्याचा कसा अर्थ बदलतो ते आपण शिकणार आहे. मग आता हा जे मूळ वाक्य आहे, या मूळ वाक्यातला पहिला शब्द आहे मी. पहिल्या गटाने मीला च लावायचा, दुसऱ्या गटाने दिवाळीला या शब्दाला च लावायचा, तिसऱ्या गटाने फटाके या शब्दाला च लावायचा आणि चौथ्या गटाने फोडणार या शब्दाला च लावायचा. बघूया काय होतं. चला पहिला गट सांगा काय होतं. सांग. मीच दिवाळीला फटाके फोडणार. बघा पहिलं वाक्य पहिल्या गटाचं झालं. मीच दिवाळीला फटाके फोडणार. आता परत एकदा पहिल्या गटाने पहिलं वाक्य सांग. कल्याण वाच. मीच दिवाळीला फटाके फोडणार. हे असं वाक्य तयार झालं कारण स या प्रत्येक पहिल्या शब्दाला लावला. त्याचा अर्थ काय झाला? मीच फटाके फोडणार, बहीण भावाला कोणालाही फटाके फोडू देणार नाही. व्हेरी गुड. पहिल्या गटाने जे वाक्य तयार केलेलं आहे त्याचा अर्थ असं झाला की मी एकटीच फोडणार, आहे की नाही? आता दुसरं वाक्य बघूया. दुसऱ्या गटाला दिवाळीला या शब्दाला च प्रत्यय लावायचा आहे. सांगा. सांग इशिका. मी दिवाळीलाच फटाके फोडणार. व्हेरी गुड. मी दिवाळीलाच फटाके फोडणार. हे दुसरं वाक्य तयार झालं. दुसऱ्या गटाने परत एकदा वाचा वाक्य. सांग किती वाच. मी दिवाळीलाच फटाके फोडणार. याचा अर्थ वेगळा काय झाला? मूळ वाक्य आणि हे वाक्य काय बदल झाला? सांग किती. मी दिवाळीलाच फटाके फोडणार म्हणजे मी दुसऱ्या कोणत्याच सणाला फटाके फोडणार नाही, फक्त दिवाळीलाच फटाके फोडणार. व्हेरी गुड. आता तिसरा गटाने कोणाला स प्रत्यय लावायचा आहे? फटाके या शब्दाला लावायचा. सांगा तिसरा गट सांगा. सांग शेजवळ. मी दिवाळीला फटाकेच फोडणार. मी दिवाळीला
फटाकेच फोडणार. बघा हे तयार झालं तिसरं वाक्य. मूळ वाक्यापैकी फटाके या शब्दाला च वाचा प्रत्यय लावला. मी दिवाळीला फटाकेच फोडणार. काय अर्थ वेगळा झाला याच्यात? सांग प्रमिला. लाडू वगैरे गोड पदार्थ असं मला आवडत नाही म्हणून मी फक्त फटाके फोडण्याचीच मजा घेणार. व्हेरी गुड. मी दिवाळीला फटाकेच फोडणार म्हणजे मी फटाके फोडण्याचीच मजा घेणार. असा हा तिसऱ्या वाक्याचा अर्थ झाला. आता चौथा गट चौथं वाक्य. आणि फोडणार या शब्दाला च प्रत्यय लावायचा. सांगा. मी दिवाळीलाच फटाके फोडणारच. चौथं वाक्य झालं मी दिवाळीला फटाके फोडणारच. बघा चौथं वाक्य तयार झालं. मी दिवाळीला फटाके फोडणारच. याचा अर्थ काय झाला बरं? सांग. मम्मी पप्पाने फोडून नाही दिलं तर मी फटाकेच फोडणार. काय झालं तू सांग सईद. मम्मी पप्पाने फटाके फोडून नाही दिले तर मी फटाकेच फोडणार. सांग बेटा. म्हणजे आई वडिलांनी फटाके नाही फोडून दिले म्हणजे त्यांनी सांगितलं की तू फटाके फोडू नको, परंतु तू काय करणार? ऐकणार नाही. वास्तविक आता हे चुकीचं आहे बरं का. मम्मी पप्पांचं तुम्ही ऐकलं पाहिजे, पण तुम्ही काय ठरवलंय की मी फटाके फोडणारच. बघा मूळ वाक्य होतं मी दिवाळीला फटाके फोडणार, पण तुम्ही काय केलं? च प्रत्यय पहिल्या शब्दाला लावला, नंतर दुसऱ्या शब्दाला लावला, नंतर तिसऱ्या शब्दाला लावला आणि शेवटच्या गटाने चौथ्या शब्दाला च प्रत्यय लावला. यामुळे एकाच शब्दाचा वेगवेगळा अर्थ तयार झाला. अशा प्रकारे ही मराठी भाषा आहे. मराठी भाषेत एवढ्या गमती जमती आहेत. मराठी भाषेत खूप साहित्य संपदा, खूप ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. या थोड्याशा उदाहरणावरून तुम्हाला असं कळेल की मराठी भाषा, आपली मराठी भाषा किती श्रेष्ठ, किती छान आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मराठी भाषेचा खूप खूप अभ्यास करा, खूप हुशार व्हा, खूप खूप मोठे व्हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठे व्हा. थँक्यू.